नमस्कार कवठे महांकाळकरांनो, आपल्या सर्वांच्या विश्वासाने माळी कन्स्ट्रक्शन घेऊन आला आहे आपल्या भागातील अत्याधुनिक फुल्ली ऑटोमॅटिक स्टोन क्रशर प्लांट महांकाली स्टोन क्रशर आता तुमच्या सेवेत। इथे मिळणार उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल, वॉश सँड, प्लास्टर सँड, क्रश सँड, VSI 20 mm, 10 mm आणि 6 mm, 20 मिमी खडी, GSB खडी। आता तुमच्या कन्स्ट्रक्शन साइट साठी सर्व मटेरियल एकाच ठिकाणी उपलब्ध। प्लांट पर्यंत येण्यासाठी प्रशस्त रस्ता आणि मटेरियल घरपोच सुविधा देखील उपलब्ध। उत्तम गुणवत्ता, योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी। आजच संपर्क करा 72 49 71 18 00 आणि 70 30 58 18 00। पत्ता नांगोळे, तालुका कवठे महांकाळ। तुमच्या बांधकामाला मजबूत आधार देणारं विश्वासाचं नाव महांकाली स्टोन क्रशर। कवठे महांकाळ तालुक्यातील नागज येथून दादासो यमगर यांच्या हत्येप्रकरणी फरार आरोपीला अखेर अटक। कोसारी हत्याकांडातील मुख्य साक्षीदार दादासो यमगर हत्या प्रकरण। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासो यमगर यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक संशयित आरोपीला अटक करण्यात कवठे महांकाळ पोलिसांना यश आले आहे। शहाजी बिरा सोलनकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी दिली आहे। जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासो यमगर यांचे कवठे महांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथून अपहरण करून कर्नाटक राज्यातील मदभावी येथे घेऊन जाऊन दादासो यमगर यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती। सांगली जेलमध्ये बसून मुख्य साक्षीदाराचा काटा काढण्यासाठी अनिल यमगर याने ज्ञानेश्वर खोत याला सुपारी दिली होती। दादासो यमगर यांची हत्या सराईत गुन्हेगार ज्ञानू खोत, रोहित पाटोळे, हर्षद उर्फ गोट्या पैलवान यांनी केल्याचे निष्पन्न झाले होते। या प्रकरणी कवठे महांकाळ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने पुरवून संशयित आरोपींना तत्काळ अटक केली होती। या प्रकरणामध्ये कवठे महांकाळ पोलिसांनी आतापर्यंत मुख्य सूत्रधार अनिल यमगर, ज्ञानू खोत, रोहित पाटोळे, हर्षद उर्फ गोट्या पैलवान, पद्मिनी मदने, मुख्य सूत्रधार अनिल यमगर याची सख्खी बहीण हनुमंत बिरा सोलनकर यांना अटक केलेली होती। या प्रकरणात शहाजी सोलनकर व अमर खताळ हे दोघेजण फरार होते। कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या पथकाने गेल्या कित्येक दिवसांपासून फरार असलेल्या शहाजी सोलनकर याला अटक करून शनिवारी न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर केले असता त्याला आज सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती। शहाजी सोलनकर याची आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता शहाजी यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध। सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।